है ठान लिया हमने सूरज सा जलना है सपनों को दो ज्ञान, सामान्य विज्ञान, इंग्रजी, गणित असे 5 विषय असतात. मराठी सामान्य ज्ञान विषयामध्ये चालू घडामोडी व इतिहास, भूगोल या पाठांमधले प्रश्न असतात. गणितमध्ये स्कॉलरशिपवर आधारित प्रश्न येतात. इंग्रजीमध्ये पण स्कॉलरशिपवर आधारित प्रश्न येतात. सामान्य ज्ञानमध्ये 6वी 7वी आधारित प्रश्न येतात. परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है ठान लिया हमने सूरज सा जलना है सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना आणि आमची शान या ठिकाणी साक्षीनं या धनगरवाडी शाळेची मान उंचावलेली आहे. इस्रोच्या सहलीसाठी जे यश तिनं मिळवलेलं आहे त्याबद्दल केंद्राच्या वतीने, सर्व शिक्षकांच्या वतीने, सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथम तिचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. ही शाळा मी नेहमीच बोलत असते की मला या शाळेमध्ये प्रगतीचा असा चढता आलेख दिसतो. म्हणजे मला अभिमान वाटतो या शाळेत येण्याबद्दल. कारण इथले शिक्षक हे तुम्ही खूप भाग्यवान आहात. आपल्याला चांगला शिक्षक मिळणं, चांगला गुरु मिळणं हे खूप भाग्यवान अशी गोष्ट आहे. बघा, तुम्ही शाळेत आले आणि एखादे सर अशी तुम्हाला असते पहिलीला की त्यांनी व्यवस्थित शिकवलंच नाही. तुम्हाला छोटे असताना तुम्ही आता ही मुलं छोटी आहेत ना, पहिलीची मुलं कशी असतील, छोटी असतील. ती काही बोलू शकतील का, काही बोलतील का? किंवा सर बसून राहिले किंवा मॅडम बसून राहिल्या आणि त्यांनी तुम्हाला शिकवलंच नाही किंवा फारच थोडं शिकवलं, जुजबी शिकवलं, वाचन लेखनच शिकवलं, मग ती तितकी मुलं फारशी प्रगती करू शकत नाही. म्हणून आपल्याला जे गुरुजी मिळालेले असतात, जे शिक्षक मिळाले, त्यांचे जर चांगले असतील, ते जर प्राउंट असतील, ते जर चांगल्या ज्ञानाचा त्यांचा दर्जा वाढलेला असेल आणि तुमच्यामध्ये काय गुण आहेत हे शोधण्याची त्यांची क्षमता असेल तर प्रत्येक मुलामध्ये काही ना काही दडलेलं असतं. निसर्गाने प्रत्येक मुलगा जे दिले ना, प्रत्येक बाळामध्ये, प्रत्येक माणसामध्ये खूप खूप काही चांगलं दिलेलं आहे. पण हे काढायचं काम कोणाचं आहे? शिक्षकांचं आहे. मम्मी पप्पा तर मदत करतील पण मुळात शिक्षकाचं काम आहे. मी तुमच्या निरोप समारंभाला आले होते. मी त्याच्यानंतर देठे बघा मॅडम, मी देठे सरांना सुद्धा म्हटले, कारण आम्ही जेव्हा शाळा फिरतो त्यावेळेस आम्हाला कळतं अरे कुठल्या शाळेमध्ये काय चांगलं आहे, कुठल्या शाळेमध्ये कोणत्या लेवलचं शिकवलं जातं. मी बघा 2-3 वेळा आले होते, इथे न येता तिकडेच गेले डायरेक्ट, म्हणजे आपल्या 5वी 6वी 7वीच्या वर्गावर. तर मोरे सरांची तिथे मी फाईल पाहिली, प्रश्नपत्रिका ठेवलेल्या, आणि विशेष म्हणजे त्यांनी ते निवडलेलीच मुलं नव्हती ठेवली, तर पूर्ण वर्गाच्या वर्ग तिथे बसवलेला होता. म्हणजे जे काही शिकवायचंय ते सगळ्यांनाच शिकवायचंय. त्यांना माहित होतं याच्यातून 3च मुलं जाणार आहेत, याच्यातून एकच मुलगी कदाचित पुढे जाणार आहे. पण न जाणो, मी शिकवल्याने आणखीन कोणाच्या ज्ञानात फरक पडेल, आणखीन ज्ञान मिळत राहील आणि स्पर्धेला, आणखीन स्पर्धा परीक्षेला त्यातली मुलं तयार होतील. असा ब्रॉड व्ह्यू म्हणजे काय, विस्तीर्ण विचार करणारे शिक्षक म्हणजे धनगरवाडीचे शिक्षक. तुमच्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सगळे करतात बघा. आमच्या आता मुळे मॅडम रांजणकरून आलेल्या आहेत, त्या पण इतकं खूप काम करतात, खूप कष्ट करतात. आता रांजणकोचे पण 2 विद्यार्थी होते इस्रोला. आपल्या केंद्रातून 3 होते, म्हणजे धनगरवाडीचे 1, रांजणकोचे 2. त्यांनी प्रयत्न केले, पण म्हणतात ना की 100% जो यश प्रयत्न करील त्याला यश मिळतं. प्रयत्न तर सगळे करतात. आपण तेच पाहिलं ना, आता मागच्या तासाला बघितलं बघा 5वीच्या वर्गामध्ये की प्रयत्न तुम्ही सगळे करताय. तो प्रयत्न कसा करायचा? एकदम डट से, मन लावून असं करायचं. ऊन लागतंय मुलांना. इकडे बसा.
साक्षी बाळासाहेब आदमाने इयत्ता 7वी. इथे जमलेल्या सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित 3रा शैक्षणिक सल 2026 अंतर्गत माझी स्पर्धा परीक्षेत तालुक्यात सर्वाधिक गुण मिळाले निवड झाली होती. त्यानिमित्ताने मी नुकतीच ती इस्रो सल पूर्ण करून आले आहे. यामध्ये मी प्रथमच विमान प्रवासाचा आनंद घेतला. ही सहल 19 जानेवारीला जाणार होती. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम एकरुखेला गेलो. एकरुखेवरून आम्ही नगरला गेलो. तेथे छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये सर्व विद्यार्थी आलेले होते. तिथून आम्ही बसने पुण्यामधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज एअरपोर्टला गेलो. तिथे आमची चेकिंग केली गेली. त्यानंतर आम्ही विमानाने 5:30ला पुणेवरून बँगलोरला गेलो. तेथे आम्ही विविधास हॉटेलमध्ये थांबलो होतो. तेथे प्रत्येक रूममध्ये 3-3 मुलं याप्रमाणे राहण्याची सोय होती. जेवण पण छान होते. सर्वप्रथम आम्हाला बेंगलोरमधील विश्वेश्वरय्या हे म्युझियम दाखवण्यात आले. या म्युझियममध्ये विविध यंत्र, सॅटेलाईट, उपग्रह, विविध माहिती होती. ती माहिती आम्हाला दाखवली. अंतराळात घातले जाणारे सूट दाखवले. भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांची स्टॅच्यू आम्ही बघितला. विविध यानाबद्दल आम्हाला माहिती सांगितली. अशी विविध माहिती आम्हाला विश्वेश्वरय्या या म्युझियममधून भेटली. त्यानंतर आम्ही बेंगलोरमधील लालबाग पार्क बघायला गेलो. तेथे बोनसाई ट्री आम्हाला दाखवली गेली. त्या झाडाचे वय खूप होते, पण त्या झाडांना उंची नव्हती. अशी छोटी छोटी झाडे आम्हाला तिथे बघायला भेटली. त्यानंतर आम्ही इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था बघायला गेलो. तेथे आम्ही चंद्रयान बघितले. विविध यानाबद्दल आम्हाला माहिती सांगितली. तेथे आम्हाला खूप काही बघण्यासाठी भेटले. त्यानंतर आम्ही अरबी समुद्र बघण्यासाठी गेलो. आम्ही अरबी समुद्र बघितला. त्यानंतर आम्ही केरळमधील पद्मनाथ मंदिर बघितले. तिरुमलिका पॅलेस बघितला. तेथे विविध जुन्या वस्तू होत्या, जुन्या काळातल्या वस्तू होत्या. त्यानंतर अशी विविध ठिकाणे आम्ही या सहलीमध्ये बघितली. या सहलीमध्ये आम्हाला विविध माहिती भेटली. मला ही संधी दिल्याबद्दल मी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे आभार मानते व शाळेतील सर्व शिक्षकांनी मला या सहलीसाठी मदत केली. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे, सर्व ग्रामस्थ, शाळेतील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख मॅडम यांचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.